नमस्कार गाईज. आज पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहोत, ते तुम्हाला पुढे कळेलच. सो स्टे ट्यून. आणखी एक गोष्ट गाईज, एक सरप्राईज आहे. इन्स्टावरती रीलमध्ये आम्ही ते मेन्शन केलं आहे. आम्ही विक्रोळीला गेलो होतो, बट तिला माहित नाही का गेलेलो. सो माझी हॉबी आहे फिश किपिंग आणि ॲक्वास्केपिंगची. सो तुम्हालाही ते पुढे कळेलच आमच्या या व्हिडिओच्या रील्स सिरीजमध्ये. सो आज मी ते सरप्राईज करणार आहे पूजाला, आणि पूजा ही बघायची तिची रिॲक्शन कशी असेल. ती यशनोच्याच मूड मध्ये होती. आज बघू तरी ती कशी रिॲक्ट करते. तुम्ही बघा, तिची रिॲक्शन खूप एक्साइटिंग असणार आहे. चहा बनवते बघा, अजून पूजा उठलेली नाहीये. आम्हाला जायचं, एक सरप्राईज आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. बघा अजून ती उठली नाही. चहा पण मला बनवायला लागते. सो तुम्ही आज बघणार, तुम्हाला वाटत होतं ना मी काय करत नाही. सो आय कॅन मेक टी, आय कॅन मेक एव्हरीथिंग. सो आज मी चहा बनवते, आणि माझ्या हातची चहा पूजाला सुद्धा खूप आवडते. गुड मॉर्निंग गाईज. आताशी उठलेली आहे. चहा तर ऐकायचा मला मिळतो, बट आता टिफिन निखिलला सुट्टी आहे, सो टिफिन तर नाही बनवायचं आहे. काहीतरी जेवूनच आम्हाला सलॉनला जायचं आहे मला. बट कंपनी म्हणून निखिलला घेऊन जाणार आहे. बाय रोड विचार करतोय जाण्याचं. थोडंसं टाईम पण स्पेंड करायला मिळेल. तुम्हाला सलॉन दाखवते, सो व्हिडिओ जे आहे पूर्ण बघा. आज पूर्ण रुटीन तुम्हाला दाखवणार आहे, दिवसभर काय कशा प्रकारे. सो चहा रेडी आहे, बघू शकता. चहा रेडी आहे. आणि हा बघा लहान मुलगा, हे कियारासाठी आणलेलं आहे वेफर्स, बट त्याला खायचं आहे. आणि मग दोघांचं टॉम अँड जेरी सारखं चालू असतं. बघा चहा रेडी आहे. चहा सोबत बघा काय काय. आणि बंदूक काय घेऊन बसल्या की ह्याची. आम्ही चोर पोलीस खेळलो. हो म्हणजे मार द्या. फिशेसला फीड केलं. नाही चालेल. तो ब्रश चाललाय कुठे कुठे, काय कळत नाही. काय कळत नाहीये. ब्रश करून घे, चहा थंड होतोय किंवा. कसं वाटतंय बिस्किट? फॅन बंद करू. थंडी असते. एकदम मस्त वाटतंय. आणि हा बघा, गोड बिस्किट आहे खूप. त्याच्याबरोबर आणि खातोय नानकेट सारखं गोड. ह्याच्याबरोबर कोण खातं? चहा पण मीच बनवली आज. चहा रेडी आहे. हिला काय उठली उशिरा एकदम आरामात, आणि तो चहा रेडी आहे. पण दिवसभर तर कामं करायची असतात. जेवण काय असंच मिळतं इथं, त्याचं काही नाही. अच्छा. चहा रेडी आहे मस्त. बटर बरोबर, बटर आणलेत गावावरून. बघितले असतील तुम्ही आधीच्या व्लॉग मध्ये. आणि गाईस तुम्हाला ते काय दिसतंय का तिकडे? आधीच्या व्लॉग मध्ये तुम्हाला कळलं असेल, बटर आणलेत गावावरून. खूप मस्त वाटतं. कांडी बटर, कांडी बटर. मी तर फर्स्ट टाइम बघितलेलं असतं कांडी बटर. म्हणजे हे बटर मालवणला मिळतात, मालवणवरून आणल्यात स्पेशली. बस चहा दिलाय. नाही झाला थंड. लगेच नाही होत. बिस्किट फोडले. सकाळपासून यांचं फिशच चालू असतं टॉपिक. दोघांना काही वेळ नाही. नाही. इथे एक होत. हाय गाईज, मी आता उठली आहे. दिसतंय उठली. मी लवकर उठते, पण 7 वाजता उठलेली.
असं सुरू ओरडत होती बॅड वाजून काय आणि करणार. आई काय करत होती? आई तर 8 वाजेपर्यंत झोपलेली. पण मी उठून करू काय? तुम्ही बसता फिश बघत. चहा बनव. चहा म्हणू, भांडी वगैरे घास. भांडी कशाला? आपल्या हाऊस हेल्प आहे ना, मेड आहे ना हाऊस वाईफ? हाऊस हेल्प आहे ना मेड. मग कशाला घासतो भांडी? सकाळची तू खाटायची. अच्छा. वाईल्ड अॅनिमल आहे ना, आपण पाळलं. वाघ, टायगर. आणि तुम्ही गव्हर्नमेंट कडनं आमच्यावरती हे आहे, काय म्हणतात त्याला, अलाउड नाही असं पाळलं, तर आम्ही असं वाईल्ड अॅनिमल पाळलंय. आपण घराला सजूया काय प्राण्यांनी खरखरच्या? असे हॅमस्टर्स. तुम्ही आहे ना 2 प्राणी. 2 आहेत ना अॅनिमल्स तुम्ही. कोण? डोमेस्टिक अॅनिमल्स आहे का तुम्ही? बट किया, आपण जर असे एक वाईल्ड अॅनिमलला सांभाळू शकतो, तर आपण कोणतेही प्राणी सांभाळू शकतो. टायगर. हा. तुम्ही काही डोमेस्टिक अॅनिमल्स आहे ना घरात, पालतू प्राणी मी तर आहे त्यांचा ते. ते आहेत ना, मग तेच. हा? मी आहे? हा? हा? नाही. प्राणी खूप क्यूट असते. तू मी पण हात बघ cute आहे. hamsterला. काही नको, कोणालाच हात लावायला नको. किती क्यूट केस असतात काय तुझे. करते? मी आता फिश ना feed करतो. नाही, तू त्यांना दाखव तरी तुझ्या व्ह्युअर्स ना आपले फिश कोणते कोणते आहेत. तर त्यांना फीड करतोय बघ. हे छान फिश आहेत माझे. त्यांना असं फीड केलं की ते पटकन खातात फटाफट. के महिने झाले. मग आता बघून घे बघ. काही नको, व्ह्युअर्स तुम्ही पण बघा आमचा टँक. हिला सांगा ह्याच्यात इंटरेस्ट घ्यायला थोडाफार तरी. काही नको. तुला बघते ना, तुला आणि हिला बस झालं. अच्छा. खूप आहे. आणि एक या. प्राणी खूप क्यूट असतात. हा तेच क्यूट असतात अॅनिमल. खूपच क्यूट असतात ना. बघा फ्रेंड्स, किती मोठा टँक आहे फिशेस वर. आणि आमचा इन्स्टाला पण पेज आहे, सो इन्स्टाला पण तुम्ही आमची प्रोफाईल विजिट करू शकता. कपल पेजच आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आमचं इन्स्टा पेज. तिथे जाऊन पण तुम्ही चेक करू शकता, बघू शकता आमचे व्हिडिओज, आणि फॉलो करा आमच्या इन्स्टा आय डीला सुद्धा. आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब केलं नसेल, सो करा सबस्क्राईब. बाकी फुल डेचा तर रुटीन तुम्हाला शेअर करणारच आहे. आज खूप दिवसांनी सलॉनला जाणार आहे. इतकं सलॉनला पाणी भरलं होतं. सलॉनमध्ये खूपच जास्त पाणी भरलेलं. 4 दिवस सलॉन बंद होतं. आज त्याच्यामुळे बघण्यासाठी, थोडं व्हिजिट करण्यासाठी जाणार आहे, बिकॉज केलंच नाही. आधी कसं नालासोपाऱ्यात राहायची, त्याच्यामुळे जवळच्या जवळ व्हिजिट करायची. म्हणजे व्हिजिट नाही, रोजच जायची काम करायला. फ्रेंड्स पण आहेत, स्टुडंट्स पण घेते मी. आणि माझे जे आहेत क्लायंट्स, एकदम लॉयल क्लायंट्स आहेत, त्यांच्यासाठी तर मला जावंच लागतं. आज काही अपॉइंटमेंट तर नाही आहे, बट न्यू स्टाफ हायर केला आहे, सो तिला सगळं गाईड करण्यासाठी जायचं आहे. आणि बाकी पण ओव्हरऑल बघायचं आहे, काही सामान वगैरे रिलेटेड. आणि जसं तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे, निखिलला घेऊनच जाणार आहे. सो एकदम आमची जी जर्नी आहे 1.5 hours ती मस्तच इंटरेस्टिंगच होणार आहे. बिकॉज आम्ही जसं पण मला कधी संडेला जायचं असेल तर निखिलला मी सोबत घेऊनच जाते. बिकॉज रोजच्या लाईफमध्ये दोघांना म्हणजे जास्त वेळ स्पेंड करायला नाही मिळत. पण आमचं एक म्हणजे आमची लॉंग ड्राईव्ह पण होते, सो त्याच्यामुळे त्याला घेऊनच म्हणजे जाणार आहे. बघू आता स्वयंपाक करायचा आहे, विचार चालू आहे काय जेवणाला बनवू, काही कळत नाहीये. काय बनवू निखिल? बाहेरच खाऊया ना, आता बाहेर चाललो तर. नको, बाहेरचं नाही खायचं, अवॉइड करायचं बाहेरचं. डाळ भात बनव घरी. खूप बाहेरचं खाणं मध्ये मध्ये चालूच राहतं, किंवा कधी कंटाळा आला तर म्हणजे आम्ही बिर्याणी लवर आहे, तर जास्त करून आमच्याकडे बिर्याणीच असते. आणि उद्या परत संडेच आहे, त्याच्यामुळे आता घरीच काहीतरी शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवणार आहे. बिकॉज जायचं आहे, लवकरात लवकर निघायचं आहे, कारण लांब आहे, सो पोचण्यासाठी पण थोडा टाइम लागतो. आणि परत पावसाचं वातावरण सध्या तर नाहीये, बट काय सांगू शकत नाही, पाऊस पडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही बघा आमचा थोडासा ब्लॉग कदाचित मोठा होऊ शकतो, बट तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल आमचं रुटीन जे आहे कसं असतं,
आणि बघा हे मॉर्निंग आहे ना, ऑफिसला जायच्या आधी हे चालू असतं. खाली बसायचं, त्यांना बघत बसायचं, रात्री पण बघत बसायचं, दिवसभर बघत, म्हणजे घरी जेवढा वेळ आहे तेवढा बघायचं आणि बाहेर असेल तर त्या कॅमेऱ्यामध्ये बघायचं, पण त्यांना बघायचं. काय बघून मिळतं? कसलं सुख? का बाहेर येणार आहे तुझ्याकडे? लॅपटॉप आहे त्याच्यात. हे हा त्याच्यातलं बघ ना बाहेरचं, तिला सांग तिथे डबे टाकून दे. आज घरी आहे निखिल, सो त्याला कामाला लावलेलं आहे. विचार करत असेल ऑफिसमध्येच बरं आपलं, बसून आपलं एकच काम करायचं, घरी 100 कामं करायला. फेकून दे ना यार, काय ठेवलंय ते. मग फेक ना, काढ ना तिथून. एक पिशवी दे मग. तीच घे, ब्ल्यू वालीच घे, त्याच्यातले शूज हे ठेवून देऊया आपण ना, ती त्याच्यातलीच घे. अरे फाटकी आहे. का खूप कचरा आहे त्याच्यात? हा घाण आहे एकदम. ही नाही होणार. नाही होणार. त्याच्यामुळे सेफ्टीसाठी पूर्ण केलेलं आहे. आणि आता तुम्हाला सोयचं खूप ट्राफिक आहे. 1 वाजता निघालो तर परिस्थिती ट्राफिक आहे रोडला. बघू शकता तुम्ही ती ट्रॅफिक आहे. ऑलमोस्ट 20 मिनिट्स झाले आम्ही उभे आहेच त्या जागेवरच आहे. माहिती नाही, ते घोडबंदरला काहीतरी इश्यू झालेला आहे, त्याच्यामुळे वन साईडचं स्टॉप झालेलं आहे व्हेकल्स. ती पोहोचला मी वसईला पोहोचलेलो आहे आणि आता बघूया अजून किती वेळ लागतोय. जाऊया आणि घोडबंदरला खूप काम चालू आहे. कोणाला जायचं असेल तर प्लॅन करू नका. 3.5 तास लागलेत मला पोचायला इथे. कसं ऑफ साईड घेऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहे. अजून तर जाऊन काम करायचं आहे. अवस्था बघा तुम्ही कशी झालेली आहे. निखिल पण जाम दमलाय गाडी चालू. अजून जेवलो नाहीये, 3:30 वाजले, काही जेवणाचा वच्चा नाहीये. हाऊ वॉज एक्सपिरियन्स? फालतू. फायनली आज पोहोचलो आहे ॲट द हेवन. माझं सलॉन नालासोपाऱ्याला लोकेटेड आहे. फायनली सलॉनमध्ये पोहोचलेलो आहे 3.5 तासाच्या प्रवासानंतर. तुम्ही बघू शकता सलॉन. हा बघा सलॉनमध्ये येऊन बसलेला आहे. क्लायंट येत आहेत म्हणून वेट करते. अवस्था बघा. चला आता थोड्या वेळाने परत भेटते, जरा ग्रूमिंग काहीतरी करते. अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. रेडी होऊन बसलेली आहे शांत. निखिल गेला बाहेर खाण्यासाठी काहीतरी आणि क्लायंट पण आलेले आहेत. काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. कधी काम संपणार माहिती नाही. क्लायंटला पण खूप घाई आहे. एवढा ट्रॅफिक आहे ना घोडबंदरला, अक्षरशः 3.5 तास गेलेले आहेत. आणि आता जाताना पण भीती वाटते, काय माहिती कधी पोचणार. पूर्ण दिवस आज वेस्ट. माझं आता जस्ट जेवून झालंय. आता गेला मी सँडविच घेऊन आलोय. सध्या हिचं काम चालू झालेलं आहे. इतका त्रास झाला ना आज. 1 तासाच्या रस्त्याला 2 तास लागले आहेत. हे बघा आता सध्या काम चालू आहे ते हेअरचं. सो आल्या ती कामाला लागली. तिला बोललो जरा खाऊन घ्या, तर अजून खाल्लं नाही आहे. तर मग कधी वेळ मिळेल तर ती खाईल. काय बोललीस? ऐकायला नाही आलं. इम्पॉर्टंट आहे. हां गाईस, सध्या ही कोणती ट्रीटमेंट चालू आहे? बुटॉक्स ट्रीटमेंट चालू आहे एका क्लायंटची. आलो होतो थोड्याशा कामासाठी, बट काम काय संपतच नव्हतं.
सो आता 8 वाजलेले आहेत, निघालोय घरी जाण्यासाठी. खूप लेट होणार आहे. परत घोडबंदरला आज इश्यू असल्यामुळे खूप लेटच होणार आहे पोचायला. माहिती नाही आता कधी पोचू. बाकीचे जे पण काय प्लॅन्स होते ते सगळे आज कॅन्सलच करावे लागणार आहेत. मग कधी नेक्स्ट टाइम करेन. आम्ही विक्रोळीला पण जायचं होतं, बट काही आता पॉसिबल होणार नाही आहे. तिथे बघा ना, नाला सुपारात लाईट गेली आणि त्यात काय गाडी काढायला सांग. वाणी आणि गाडी लावून ठेवली एकाने. फायनली तरी पोचणार आहे. कियारा एकटी आहे, म्हणायची नाही कशी राहिली असं स्टेशनवर आली. आणि बघू शकता उतार. परत जेवलो नाही या सकाळपासून, फक्त सँडविचवरती आहे आणि सकाळी चहा पिलाय. सगळं टायमिंग काही जुळलंच नाही प्रॉपर. पोटबंदरवर सगळं काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम. आजचा दिवस खूप 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 म्हणजे खूप हॅक्टिक होता. काही एक्साइटमेंट नव्हती, खूपच जास्त हॅक्टिक होता. घोडबंदरला एवढं काम चालू आहे, जिथे 1.5 hour लागतं येण्यासाठी. लिटरली आमचे 3.5 hours असे गेले. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 6 to 7 hours जे आहे ते ट्रॅव्हलिंगच करतोय. आणि घरी बघा किती वाजता आलोय. 11 वाजलेत. म्हणजे किती लवकर निघून सुद्धा आम्ही, इतका वेळ लागलेला आहे आम्हाला. लिटरली एवढी हालत खराब झाली आहे. बाय रोड खरं सगळ्यात म्हणजे बेकार डिसिजन होता. आणि तुम्ही पण जर घरातून निघणार असाल, बाय रोड ट्रॅव्हल करत असाल, तर फर्स्ट तुम्ही चेक करा की किती ट्रॅफिक आहे. तसंच तुम्ही तुमचं जे शेड्यूल आहे ते म्हणजे ठरवा, तुम्ही डिसाईड करा कसं जायचं. ऑलवेज ट्रेननी ट्रॅव्हल करते मी रोज, म्हणजे ट्रेननी जाते सलॉनला. आज काय सुचलं निखिल घरी आहे म्हणून की चल लॉंग ड्राईव्ह होईल, तर ह्याच्याने जाऊया, 2 व्हीलरनी जाऊया. बट खरंच बॅड डिसिजन होता. ऑलमोस्ट 6.5 to 7 hours आम्ही ट्रॅव्हल केलंय. म्हणजे बाहेर एवढं ट्रॅफिक, सगळं आता दुखतंय ना, बेकार बेकार हालत झाली आहे. जेवणाचं खाण्याचं ठिकाणा नाही आहे. दिवसभर आम्ही दोघं पण फक्त सँडविचवर आहे आणि घरी चहा पिऊन गेलेलो. आत्ता 11 वाजले अजून काही खाण्याचा पत्ता नाही आहे. आता फास्ट काहीतरी बघतो जे शॉर्टकटमध्ये होऊ शकेल ते, बिकॉज खायला पाहिजे. घरी आलोय एवढ्या लेट, बट असं समजलं आहे की एक म्हणजे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे आम्हाला युनायटेड कलर्स ऑफ बीटाकडून. सो आमचे ते रील्स बघतात, तर मे बी त्यांनी पाठवलेलं आहे. आणि निखिलला म्हणजे मी इन्क्वायरी केली तर निखिल बोलतोय की नाही, म्हणजे निखिलच तुम्हाला सांगेल, त्याला जास्त माहिती आहे फिशेसचं. मला काही नॉलेज नाही आहे ना, मी कोणाला फिश एक्वेरियमवाल्यांना ना सर्च करते ना फॉलो करते. तर तुम्हाला जास्त सांगेल की म्हणजे हे काय आहे, काय बीटा फिश. बीटा फिश, बीटा Galaxy फिश. बीटा. आणि ज्यांनी पाठवलंय त्यांचं काय, त्यांचं शॉपचं नाव आहे युनायटेड कलर्स ऑफ बीटा. आणि ते एक फॉरेन इम्पोर्टर्स आहेत फ्रॉम इंडोनेशिया, थायलंड. टॉप क्वालिटी बीटास ते इम्पोर्ट करतात. आणि ते स्वतः एक चांगले फेमस वेल नोन ब्रीडर आहेत आपल्या इंडियामधले. आणि ते पॅन इंडिया त्यांची डिलिव्हरी, रिसेल अँड रिटेलसाठी सुद्धा जाते आणि होलसेलसाठी सुद्धा जाते. सो आता आम्ही ते अनबॉक्सिंग करणार आहे. एक खूप छान बीटा फिश आहे आणि हे सरप्राईज होतं पूजासाठी सुद्धा. सो आज आम्ही त्याचं अनबॉक्सिंग करायला जाणार आहे. करू का अनबॉक्स? सो आता निखिल जे आहे अनबॉक्सिंग करतोय. आम्हाला पार्सल रिसीव्ह झालंय युनायटेड कलर्स ऑफ बीटाकडून. मी आत्ता बसल्या बसल्या त्यांचं पेज जे आहे ते बघत होती इन्स्टावरती. खूप छान मला वाटलं, म्हणजे एवढे कलरफुल फिशेस आहेत. फिशेसचं काही जास्त नॉलेज म्हणजे जास्त नाही, मला काहीच नॉलेज नाही आहे, 0 नॉलेज आहे. बट जे बघून म्हणजे असे वाटत होते ना, आणि काय ठेवलेत त्यांनी टॅग म्हणजे. आणि खूप मला जे ओनर आहे ते खूप नॉलेजेबल वाटत होते. जास्त काय माहिती नाही, बट जेवढं कळतंय म्हणजे की नाही प्रॉपर. आणि यूट्यूबला व्हिडिओज मी चेक केले, यूट्यूबला पण लिंक आहे, यूट्यूबला बघितलं, ते पण खूप छान मला वाटलं. तू काय बोलणार नाही? मग क्यू कशाला रडत बसलीस? किती वेळ रडत होती? आता ऐक ना, तू काय बोलणार नाही आता बोलताना? अनबॉक्सिंग करायचंय आता नेमकी. मी आताच रडायला लागलेली, तुम्ही आला तर. अच्छा, बेल वाजली म्हणून रडायला आलं. आज आहे ना घोडबंदरमुळे आम्हाला लेट झालं. घोडबंदर रोडमुळे
तर ह्या मॅडम जे आहेत ते बेल वाजल्या वाजल्या रडायला लागली, नाहीतर खूप स्ट्रॉंग आहे, खूप शाणी मुलगी आहे, पण आज माहिती नाही तिला काय झालं. मध्ये मध्ये तिचं असं आहे की बस कामधंदे सोडून तिच्याकडे बघत बसायचं. किती सुंदर आहे यार, हे बघ. सुपर्ब यार, सुपर्ब. सच अ ब्युटिफुल फिश. नाही दिसत त्याच्यात. गॅलेक्सी बीटा आहे हा. हे बघ नीट नीट गाईज, नीट बघा बघा. गॅलेक्सी बीटा किती सुंदर कलर आहे त्याचा. इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर पीस आहे ना. वाव. सुपर्ब आहे, सुपर्ब. म्हणजे फोटोमध्ये मी बघितले, मला तर माहिती नाहीये याबद्दल, पण फोटोमध्ये बघितले तर त्याच्यापेक्षा पण रिअल मध्ये किती छान वाटतोय. आणि एवढं पुण्यावरून सेंड केलंय, लिटरली परवा सेंड केलंय, बट तरी सुद्धा म्हणजे चांगलं आहे अजूनपर्यंत. चांगलं आहे म्हणजे त्यांनी प्रॉपर पॅकिंग करून प्रॉपर सेट करून आणि काय ऑक्सिजन हे करतात ना निखिल. येस, आणि त्यांनी बीटा स्ट्रेस फ्री राहावा म्हणून त्यांनी ते लिक्विड सुद्धा दिलंय. ते पाण्यात ऍड करायचं असतं जेव्हा आपण या फिशला एका एक्वेरियम मध्ये सोडतो. दॅट टाइम फर्स्ट टाइम हे लिक्विड थोडंसं ऍड करायचं. तर त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे. किती सुपर्ब आहे. त्यांची डिलिव्हरी इतकी बेस्ट आहे आणि सुपर्ब क्वालिटी बीट आहे. आता मी तुम्हाला लवकरच जेव्हा मी माझा टँक सेटअप करून त्याच्यावर सोडीन ना, तेव्हा तुमचा कलर बघा इतका सुंदर दिसणार आहे ना, तुम्हालाही मजा येणार आहे त्याला बघायला. साडे 12 वाजलेले आहेत आणि आज जेवण तर केलं नव्हतं जसं तुम्हाला सांगितलंय, बट आम्ही चायनीज बाहेरून ऑर्डर केलंय. आता हेच खाणार आहे, झोपणार आहे हेच खाऊन. खूप हेक्टिक दिवस होता, खूप दमलो आहे, त्याच्यामुळे घरी यायला पण उशीर झाला आणि येऊन पण काही बनवलं नाही. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा व्हिडिओ जो आहे एंड करतोय. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, अँड सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.